आता दुपारची जेवणाची वेळ झाली आहे आणि आज जेवणाला ना एकदम खास बेत आहे. मी तुम्हाला दाखवते. एकदम अशी मिश्रित अशी एकदम वेगळी भाजी केली आहे. दाखवते मी तुम्हाला. तर ही बघा, ही जी पडेल लोणचं आहे, तांदळाची भाकरी आहे, आंब्याचं रायतं आणि या 3 भाज्यांचं एक भाजी केली आहे. लाल माठ, चवळी आणि भेंडी सुद्धा याच्यामध्ये. मस्त असं या पालेभाजीचा एक घास घेऊया. अशी ताईच्या हातची आगळी वेगळी भाजी खाऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. आणि आता ह्याच्यानंतर मी खूपच इंटरेस्टिंग असं काहीतरी पिणार आहे. नक्की ब्लॉगला पूर्ण बघा. निरा पिते. हे बघा, काजूचा रस आणलेला काल आणि तो फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलेला आणि दम पिते. मस्त लागतं, गोड आहे. काजूला चुकतो ना आपण, तेव्हा कसं त्याचं टेस्ट येतो, सेम तसा टेस्ट आहे. फक्त हा काजू नाही आहे लिक्विड फॉर्ममध्ये बस. म्हणजे काजूचं ज्यूस आपण कसं कोकोनट वॉटर आजकाल बॉटलमध्ये पितो किंवा ऑरेंज ज्यूस बॉटलमध्ये पितो, तसा हा काजूचा पूर्ण रस आहे. पूर्ण काजूचा म्हणजे असतील किती, मायामध्ये किती काजूंचा रस याच्यामध्ये आहे. पण हा प्युअर एवढा काजूचा रस याच्यामध्ये ग्लासामध्ये असं वाटतं. प्रत्येक मी जेव्हा पण सिप घेते तेव्हा मला असं वाटतं की मी काजूच्या गराला चुकते असं. आणि तेव्हा माझा घसा अजून बसत चाललाय. मुंबईपासून माझा घसा बसलाय, तर इथे आला अजून बसत चाललाय. काय नाही काय थंड 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 खाते. ठीक आहे, आज संध्याकाळी काहीतरी ना गरम खाऊया. ठीक आहे, बघते. आल्यापासून काय ना काय थंड झालं, घाचा अजून बसत. मग संध्याकाळी ताईने मला मुगाचं कडणं दिलं. हे कडणं ना अगदी चायसारखं वाटते, कारण हे कालचं होतं आणि याला उकळल्याने पातळ झालेलं आणि चायसारखं दिसत होतं. एकदम मस्त गरम गरम पिल्यावर ना थोडं घशाला आराम भेटला. ठीक आहे, पण याची चव ना मस्त होती, पौष्टिक असं मुगाचं कडणं. मग जेवणामध्ये मुगाची डाळ होती आणि त्यामध्ये शेंगा टाकलेल्या, ज्या मोदीजींना आवडतात ना, चमचिक त्या, आणि आंब्याच्या फोडी सुद्धा होत्या आणि एक बटाट्याची मोठी रवा लावलेला फ्राय केलेला एक मोठासा काप होता. असं होतं दुपारचं जेवण. ते जेवल्यानंतर मी झोपून गेली. आंबा